आता वेळ आहे मैसूर पाक बनवायची. क्या बात आहे. तोंडाला पाणी सुटलं की नाही. एकदम सोपी रेसिपी आहे. साहित्य पण कमी लागतं. फक्त त्याच्या काही टेक्निक्स आहेत त्या आपण बघूया. लागणारं साहित्य इथे आहे. बेसन घेतलेलं आहे मी, नंतर साखर आहे, इथे गार्निशसाठी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे, बदाम पिस्ते वगैरे, आणि एका बाजूला मी इथे तेल आणि तूप समान प्रमाणामध्ये घेतलेलं आहे आणि ते इथे गरम करायला ठेवलेलं आहे. ठीक आहे. सगळ्यात आधी आपल्याला साखर घ्यायची आहे आणि त्यात थोडंसं पाणी टाकून अर्धी वाटी पाणी टाकून आपण पाक करायला ठेवणार आहे. 2 वाटी आपण घेतली आहे साखर आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. याचा पाक तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि हे जे पीठ आहे, जे बेसन आहे, ते आपण गाळून घेतलेलं आहे, म्हणजे आपल्या चाळणीमधून टाकून त्याला गाळून घेतलेलं आहे. आणि इथे मी तेल आणि तूप गरम करायला ठेवलेलं आहे. कधी कधी बऱ्याच ठिकाणी वनस्पती पण वापरतात. जर तूप नसेल वापरायचं तर वनस्पती पण आपल्याला वापरता येईल या ठिकाणी. याला एक 8 ते 10 मिनटं आपल्याला पाक शिजवून घ्यायचा आहे. मैसूर पाक म्हटलं की मला माझे लहानपणीचे अकोल्याचे दिवस आठवतात. तेव्हा दिवाळीचे दिवस, आणि तेव्हा कसं होतं की एकत्र कुटुंब आमचं असल्यामुळे सगळेजण जमायचे, काका वगैरे सगळीकडनं सगळेजण एकत्र यायचे. आणि त्यावेळी दिवाळीचं फराळासाठी तिथे एक आम्ही महाराजाला बोलवायचो. महाराज असायचे ना पहिले, ते बनवायचे, तर ते फराळ बनवायचे आणि मैसूर पाक त्याची स्पेशालिटी असायची. आणि तो केल्यानंतर तो डबा भरून असायचा आणि 2 दिवसामध्ये तो संपून जायचा. अशा काही आठवणी जुळलेल्या आहेत.